जैसे बुद्धीचे वैभव आहे, कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकल सिद्धी. जशा तऱ्हेने बुद्धीमध्ये या जगात एक परमात्माशिवाय काही नाही अशी धारणा अखंड होते. याचा अर्थ हरिबुद्धी जपे असा आहे. आणि वैखरी वाणीने हरी हरी म्हणणारे पुष्कळ आहेत, पण त्याचा उपयोग नाही म्हणून दुर्लभ. कारण वैखरीने रामकृष्ण हरी म्हणतात ते सुद्धा शुद्ध म्हणत नाहीत. राम कृष्ण हरी असे म्हणतात, म्हणजे क्रू घेण्याऐवजी क्र घेतात. जर हे शुद्ध घेता आले तर काय होते ते दुसरे कडव्यात सांगतात. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकल सिद्धी. रामकृष्ण ही भगवंताच्या दोन अवतारातील दोन नावे आहेत. राम अवतारातील राम व कृष्ण अवतारातील कृष्ण हे जरी दोन अवतार असले तरी नामी म्हणजे काय, तर ते ज्यापासून निर्माण झाले ते एकच एक आहे हे जेव्हा समजेल तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होईल. आता उन्मनी म्हणजे काय? उन्मनीचे वर्णन माऊलींनी आपल्या एका अभंगात केले आहे. तो अभंगच आपण पाहू. उन्मनी संयोगे गोसावे विराजे, चौदयाचे ओझे निवारुनी. सोहमास्मीचे छंदे परिपूर्ण, विज्ञान हे गुण जेथे नाही. चंद्र सूर्याहुनी तेज आगळे, अव्यक्ते व्यापिले अनुभवे. अनुभवाची खूण गुरुगम्य जाणती, ज्ञानदेवे विनंती हेची केली. चार देहांचे ओझे म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अशा सर्व देहांचे ओझे म्हणजे मीपणा. त्या मीपणाला निवारून, उदाहरणार्थ अहो, आता ते सर्व काय निवारून चला. या चार देहांचे ओझे निवारणे म्हणजे देहाभिमानाचा निराश करणे. देहाचे निराशे पावलो या तापा असे जेव्हा घडते तेव्हाच ती उन्मनी अवस्था प्राप्त होते व तिच्या योगे गोसावी पदावर विराजमान होता येते. असे होण्यासाठी सोहम याचा छंद जडला पाहिजे, तरच परिपूर्णता प्राप्त होईल. यासाठी माऊलींनी एक मजेदार ओवी घातली आहे. ती अशी: ते शरीर मात्र नासती म्हणजे आटती, इंद्रिये विषय विसरती, जे सोहमभाव प्रचिती म्हणजे प्रगट होय. तेव्हाच शरीरभाव नसतील आटतील, जेव्हा इंद्रिय विषयांना विसरतील. आणि हे केव्हा होईल तर सोहमभावाच्या प्रचितीचे प्रगटीकरण होईल तेव्हा. परंतु संधीसाधू लोक स्वतःची प्रतिष्ठा सांगण्याकरता दुसऱ्याची कुचेष्टा करतात. असे करताना ते सोहम याच्या सरळ शब्दार्थावरच भर देतात व सहा म्हणजे मी, तो मीच आहे असा शब्दार्थ सांगून विचारतात, हां बोला, हे तुम्हाला कोणी सांगितले? तर मी. त्यामुळे मी तुमचा गुरु असा भूलथापा देऊन लोकांना फसविणारेच पुष्कळ आहेत. वरील ओवीचा अर्थ वास्तविक हे महाभाग सांगतात तसा नाही. माऊली तर सांगतात सोहम तेही अस्तावले अशी जी अवस्था तिला उन्मनी अवस्था म्हणतात. माऊली म्हणतात विज्ञान हे खूण जेथे नाही म्हणजे शब्दज्ञान जेथे नाही. श्रुती सांगते यतो वाचा निवर्तते, जेथे वाणी जाऊ शकत नाही तेथे विज्ञान कोठले. माऊली एका अभंगाच्या चरणात म्हणतात शब्दज्ञाने होसी आगळा, मनसी नभिये कळी काळा, बोधे विण सुख सोहळा, आहे तो जिव्हाळा वेगळाची. चंद्र सूर्याहुनी तेथील तेज आगळे आहे. उन्मनीच्या अनुभवाने व्यक्त तर व्यापले नाहीच, परंतु अव्यक्तही व्यापले गेले. याच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात अनुभवाची खूण गुरगम्य जाणती, ज्ञानदेवे विनंती हेची केली. अनुभव जो आहे तो गुरुगम्य असल्यामुळे माऊली म्हणतात या कारणे निवृत्ती नाथू, मस्तकी न ते विजय हातू. सद्गुरुनाथ जोपर्यंत मस्तकावर आपला शक्तियुक्त ज्ञानयुक्त हस्त ठेवीत नाहीत तोपर्यंत सर्व व्यर्थच. यावर फार गोड बोलतात.
ज्ञानदेव दर्शन सतराविचे घेता उन्मनी ठसवी निवृत्ती दाता. ज्ञानेश्वर माऊलींचे म्हणजे बालकाचे पोट केव्हा भरेल, जेव्हा त्याची आई त्यास स्तन्य देऊन दूध पाजेल तेव्हा. 17वीचे स्तन्य देसी असे माऊली 12व्या अध्यायाचे सुरुवातीसच म्हणतात. अशी उन्मनी निवृत्तीनाथ ठसवितात. श्री संत तुकाराम हे सांगतात की ओळली 17वी गा तेने पुरविली इच्छा. या सर्वांचा अर्थ एकच की श्री गुरूंच्याकडून दीक्षा मिळाल्याशिवाय भगवती शक्ती जागृत होत नाही व श्री गुरूंकडून दीक्षा मिळाल्यावर म्हणजेच भगवती शक्ती जागृत झाल्यावर गुरु दाविल्या वाटा याप्रमाणे साधना म्हणजे बैठक होत होत वासना जळून जाता जाता पूर्ण वासनाक्षय होतो. तेव्हाच उन्मनी अवस्था प्राप्त होते. अशी उन्मनी ज्याला साधली त्याला सकल सिद्धी प्राप्त होतात व मग जरी सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यात गुंतत नाही. हेच सांगण्यासाठी आता आपण जो हरिपाठाचा अभंग अभ्यासात आहोत त्याचा 3रा चरण माऊलींनी योजला आहे. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. साधना करता करता सिद्धी प्राप्त होतातच. माझी आई सांगायची की सिद्धीचा धर्म म्हणजे कची बाराखडी, अर्थात क म्हणजे कनक म्हणजे पैसा, का म्हणजे कांता व की म्हणजे कीर्ती. यांचे मागे न लागता साधू आपल्या अवस्थेत राहतो. आता हरिपाठी आले याचा अर्थ पाहू. हरी म्हणजे परमात्मा. हा मस्तकात तालुक प्रदेशित असलेल्या सहस्रार चक्रात आहे. किंबहुना सहस्रार चक्राचा भेद भगवती शक्तीने केल्यावर जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य संभवते. तेथे जाण्याचा मनुष्याच्या पाठीच्या कण्यातून जात असलेली सुषुम्ना नाडी हा एकमेव मार्ग आहे व या अतिसूक्ष्म मार्गातून भगवती शक्तीच जीवाला घेऊन जात शकते. तिच्या मार्फतच जावे लागते व यासाठी साधुसंघाची नितांत गरज आहे. अशा साधुसंघाच्या योगाने भगवती शक्ती जागृत झाल्यानंतर अभ्यास झाला की प्रपंच असून संपतो. कसा तर झोपेत प्रपंच नाही का आपणाला भासत नाही तर आपणाला भासत नाही. प्रपंची निवाले याचा अर्थ हा. परंतु निवाले ते कैसे तर साधुसंगी. हे लक्षात ठेवले पाहिजे. शेवटच्या कडव्यात माऊली सांगतात, ज्ञानदेवा नामे रामकृष्ण ठसा तेने दर्श दिशा आत्माराम. ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात की हे नाम जे आहे ते रामकृष्ण असो, नमःशिवाय असो किंवा श्रीराम असो, अगर ओम नमो भगवते वासुदेवाय असो, परंतु याचा ठसा पडला पाहिजे. म्हणजे काय तर माऊली सांगतात, पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतेया ठेवी शास्त्रे स्वीकारलेया मार्ग मात्राते. या ओवीवर माझी आई मला मोठी मजेदार गोष्ट सांगायची. ती अशी, हे बघ, एकाची सर्व संपत्ती जाता जाता सर्व गेले. शेवटी एक हिरा जडलेली सोन्याची अंगठी राहिली. ती विकावी व गुजराण करावी या उद्देशाने तो दुकानात गेला व ही अंगठी घ्या व मला व माल द्या असे म्हणताच दुकानदार त्याच्याकडे पाहू लागला. कारण अंगावर मलिन कपडे, दाढी वाढलेली, त्यांच्या वाईट परिस्थितीची ही लक्षणे पाहून दुकानदाराला संशय आला की याने एवढी मोलाची अंगठी कोणाकडून तरी चोरून आणली असली पाहिजे. तेव्हा उगाच आपल्या मागे पोलिसांचा ससेमिरा नको व तो अंगठीचा व्यवहार नको असे वाटल्यावरून दुकानदाराने माल नाही असे म्हणून त्या दुकानातून काढून लावला. त्याच वेळी दुसरा एक 100ची कागदी नोट घेऊन आला व ती पुढे करून माल मागू लागला. त्यास मात्र चटकन माल मिळाला. या गोष्टीचा मतितार्थ काय असे मी आईला विचारले. तेव्हा ती म्हणाली, अरे याला कारण राजमुद्रा. त्या कागदावर राजाची मुद्रा आहे. ती नोट जर नाकारली
तर दुकानदारास तुरुंग होईल. वरील व्यावहारिक उदाहरणाप्रमाणेच अध्यात्मात श्रीगुरूंची मुद्रा जेव्हा शिष्याच्या अंतःकरणावर पडेल तेव्हाच